जेवढे पण आपण जाहिरात बघतो त्या जाहिरातीमध्ये मोदी साहेब आणि राहुल अशी दोघांची कॉम्पिटिशन. तर हे लोक मला समजत नाही की त्यांचं नाव का नाही घेत. ह्या लोकांनी खरं म्हणजे घ्यायला पाहिजे ना. तुमचं कॅन्डिडेट तुमच्या सगळ्यात मोठी पार्टी ती आहे. मग तुम्ही कशाला अपेक्षा करता? पंतप्रधान होणारच नाही कोण. पण तुम्हाला असं वाटते की सीट आल्या तर मग नंतर बघू, मग आम्ही आमचा प्राईम मिनिस्टर सगळे एवढे देशातले सगळे मिक्स सगळे सरकार आहे. तर त्याचं खरं म्हणजे आपलं खूप चुकीचं आहे. जेव्हा आपण ही एवढी मोठी निवडणूक लढतो तर पंतप्रधान हा डिक्लेअर झालंच पाहिजे. आणि परत मोदी साहेबच येणार आहे, कारण की त्यांनी जे काम केलं आहे ते एवढ्या वर्षामध्ये कुठच्या प्राईम मिनिस्टरने जे काम नाही केले. राम मंदिर जे बनवलं आहे आणि ते काश्मीरचे जे 370 वगैरे, ते मला वाटत नाही की एवढ्या वर्षामध्ये आम्ही लहानपणापासून राजकारणामध्ये आम्ही बघत आलो आहे. पण ते होते म्हणून हे सर्व झालं, नाही तर कधी झालं व्हायचं म्हणजे झालंच नसतं. म्हणजे कोणी एवढी धाडसी घेतली नसती. आणि ती हिंमत मोदी साहेबांमध्ये. नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत मरोळ या विभागामध्ये. लोकसभेची निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी अत्यंत जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते हे रस्त्यावर आहेत आणि ज्या पद्धतीने येणार 20 तारखेला मतदान जास्तीत जास्त प्रमाणात झालं पाहिजे, अशा पद्धतीने मीही आपल्या सर्वांना आग्रह करतो की प्रत्येक मतदाराने 20 तारखेला मतदानासाठी उतरायचं आहे आणि मोठ्या संख्येने मतदान करायचं आहे. आज आपण बघतो की जसं 40-45% मतदान होतं, हे अत्यंत लाजिरवाणं मतदान आहे. अशा पद्धतीने मतदान होता कामा नये. ज्या पद्धतीने आपल्याला घटनेमध्ये जे आपल्याला हक्क देण्यात आलेले आहेत त्या हक्काचा अधिकार आपण बजवायचा आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. आज आपण मरोळ विभागात आहोत. आपल्यासोबत 27 लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर साहेब यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीनं ही मोठी रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आपल्यासोबत काही कार्यकर्ते, आपण त्यांच्याशी बोलूया. आपल्यासोबत सर्व कार्यकर्ते आहेत मरोळचे. कशा पद्धतीने आज रॅलीची सुरुवात आहे? कार्यकर्ते तुम्ही आहात, लोकांपर्यंत पोहोचता आहेत. मतदान कशा पद्धतीने होणार आहे? काय चित्र दिसते तुम्हाला? नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि देशाचा विकास करण्यासाठी लोकांनी आपलं मन बनवलेलं आहे. जय श्रीराम. अब की बार 400 बार और फिर एक बार मोदी सरकार. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोक समोरून फोन करून सांगतायत की आम्हाला राम मंदिर तोडून बाबरी मस्जिद बनवणारं सरकार नको आहे. आम्हाला पाकिस्तानी आतंकवाद्यांना मदत करणारं सरकार नको आहे. आम्हाला बॉम्बलास्ट करणाऱ्यांना बरोबर घेऊन फिरणारा खासदार नको आहे. आणि आम्हाला देशाला विकसित करणारा, संपूर्ण देशाला परमवैभवाला घेऊन जाणारा नरेंद्र मोदी पंतप्रधान हवा आहे. आणि या 27 क्रमांकाच्या या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये रवींद्र वायकर हे कार्यसम्राट आम्हाला खासदार हवे आहेत. आणि त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी लोकांनी निर्धार केलेला आहे. ही निवडणूक लोकांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि लोक यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहेत. आणि बोगस मतदारांना सर्वांना हाकलून देऊन, बोगस नेत्यांना, बोगस पार्टीला हाकलून देऊन हे जनतेने ठरवलेलं आहे की नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आणि रवींद्र वायकरांना खासदार बनवायचे. अशा राहण्याची मला एक सांगा, तुम्ही ज्या पद्धतीने इंडिया आघाडीचे सर्व उमेदवार मैदानात आहेत, लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, पण एकही नेता असं म्हणत नाही की आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे. ज्या पद्धतीने टी व्हीच्या माध्यमातून सांगितलं जातं की एकीकडे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी निवडणूक असताना लोकांकडे मतं मागितली जातात, पण आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे सांगितलं जात नाही. ही मोठी फसवणूक होते आहे का? ही मोठी फसवणूक आहे. इंडिया आघाडीमध्ये सर्व भेळ बनलेली आहे. सर्वांना पंतप्रधान बनायचं आहे आणि कोणालाही पुढे नाही त्यांना पाठवायचं आहे. परंतु इथे महाविकास आघाडीमध्ये ठरलेलं आहे की अब की बार 400 बार आणि फिर एक बार नरेंद्र मोदी. इथे पंतप्रधान ठरलेलं आहे. इथे पंतप्रधानाचा उमेदवार कोण हे सांगायला कोणी तयार नाही आहे. सगळे बोगस आहे ते. आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विशाल अदनकरजी आहेत. विशालजी, ज्या पद्धतीने हाच प्रश्न तुम्हाला आहे की ज्या पद्धतीने देशाची निवडणूक लागलेली आहे, एकीकडे NDAचे नरेंद्र मोदीजी यांना चित्र आपण समोर स्पष्ट झालं की पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, पण इंडिया आघाडीचा राहुल गांधी हा चेहरा समोर येत असताना सुद्धा तो कुठेतरी लपवला जातोय आणि हा खोट्या पद्धतीने मतदान मागितलं जाते असं तुम्हाला वाटतंय का? खरं म्हणजे बघायला गेलं तर त्यांनी आता जेवढे पण आपण जाहिरात बघतो त्या जाहिरातीमध्ये मोदी साहेब आणि राहुल अशी दोघांची कॉम्पिटिशन. तर हे लोक मला समजत नाही की त्यांचं नाव का नाही घेत.
ह्या लोकांनी खरं म्हणजे घ्यायला पाहिजे ना. तुमचं कॅन्डिडेट तुमच्या सगळ्यात मोठी पार्टी ती आहे. मग तुम्ही कशाला अपेक्षा करता? पंतप्रधान होणारच नाही कोण. पण तुम्हाला असं वाटते की सीट आल्या तर मग नंतर बघू, मग आम्ही आमचा प्राईम मिनिस्टर सगळे एवढे देशातले सगळे मिक्स सगळे सरकार आहे. तर त्यांचं खरं म्हणजे चुकीचं आहे. जेव्हा आपण ही एवढी मोठी निवडणूक लढतो तर पंतप्रधान हा डिक्लेअर झालंच पाहिजे. आणि परत मोदी साहेबच येणार आहे, कारण की त्यांनी जे काम केलं आहे ते एवढ्या वर्षामध्ये कुठच्या प्राईम मिनिस्टरनी जे काम नाही केलं. राम मंदिर जे बनवलं आहे आणि ते काश्मीरचे जे 370 वगैरे, ते मला वाटत नाही की एवढ्या वर्षामध्ये आम्ही लहानपणापासून राजकारणामध्ये आम्ही बघत आलो आहे. पण ते होते म्हणून हे सर्व झालं, नाही तर कधी झालं व्हायचं म्हणजे झालंच नसतं. म्हणजे कोणी एवढी धाडसी घेतली नसती. करायला तर सगळेच करू शकता, कारण एवढी पावर असते, पण तेवढी हिंमत लागते करायला. आणि ती हिंमत मोदी साहेबांमध्ये आहे. आणि 17 तारखेला एक मोठी सभा आहे आणि या सभेमध्ये माननीय राजसाहेब ठाकरे, आमची मनसेची सभा आहे, आणि त्या सभेमध्ये मोदी साहेब सुद्धा येणार आहे. ही मला वाटते सगळ्यात भारतातली सगळ्यात मोठी सभा असणार आणि सगळ्यांनी तिथे उपस्थित राहावे. काय म्हणाल, ज्या पद्धतीने आता विशालजींनी सांगितलं की ज्या पद्धतीने मोदीजींनी जी कामं केलेली आहेत ती कामं लपवली जात आहेत विरोधकांकडनं, आणि विरोधकांकडनं जी एवढी मोठी कामं जी 70 वर्षात झाली नाही ती कामं लपवून आज राजकारण केलं जातं आहे आणि मोदीजींना कुठेतरी हरवण्याचा प्रयत्न होतो आहे विरोधकांकडनं. काय सांगाल या बाबतीमध्ये, जी कामं झाली त्या बाबतीत? देखिए, जनता आज के तारीख में अपडेटेड है. आज के तारीख में जनता हर काम को देख रही है. सोशल मीडिया आज के दौर में चल रहा है. जनता देख रही है कि 370 हटने के बाद क्या फ़ायदा हुआ. जहाँ पे रेलवे लाइन नहीं जाती थी उस जम्मू और कश्मीर में भी आज रेलवे लाइन जा रही है. आप अगर एजुकेशन सेक्टर का देखोगे तो जितनी IIT देश में नहीं थे उसकी IIT 3 गुना ज़्यादा बढ़ गई. अगर आप देखोगे एम्स हॉस्पिटल जो पहले 2 या 3 हुआ करता था आज 16-17 की कगार पर पहुंच गया है. और देश में इंफ्रास्ट्रक्चर से डेवलपमेंट से लेकर अगर मैं ट्रेन की बात करूं तो खाली वंदे मातरम को आप देख लो, इतनी अच्छी उपकरण वंदे भारत को देख लो आप, इतने अच्छे उपकरण इस देश को मिल रहा है. जनता सब जानती है. जनता चुपचाप कमल छाप मोदी जी को फिर एक बार देश का प्रधानमंत्री बनाने जा रही है. तर आपण पाहिलं अशा पद्धतीने काही महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय म्हणाल, ज्या पद्धतीने आज तुम्ही महिला आहात, घर सांभाळत असता, पण ज्या पद्धतीने आपल्या देशाचे जे तरक्की झालेली आहे, आपल्या देशात अनेक विषय जसे ते शिक्षणाचा असो किंवा अनेक विषय आहेत जे आपल्या विकासाच्या बाबतीत असो, कसं बघताय महिला म्हणून तुमचं काय मत आहे? मतदान करायचं 20 तारखेला. मतदान करने का है 20 तारीख को मोदी को जिताने का है हम लोग को. मोदी सरकार फिर वापस मोदी सरकार आने का है हम लोग को. क्यों आना चाहिए, क्या आपका मन में विषय है? अरे महिला बहुत दे कर रहा है और अपना दर्जन बहुत होता है. इसके लिए हम लोग को शक्ति है. हम लोग को किधर भी जाके आएगा हम लोग को अभी हिम्मत है, अभिमान है. हाँ, मोदी सरकार है, हम लोग को हिम्मत है. इसके लिए हम लोग को मोदी सरकार ही आना चाहिए. हम लोग को महिला के लिए 100% आना चाहिए. थँक्यू.